महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 यामध्ये सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 54 यामध्ये सुधारणा कलम 23 आणि कलम 44 नुसार या ठिकाणी जी बिल आणलं, मी खऱ्या अर्थाने सहकार मंत्री महोदयाचं या ठिकाणी मनापासून स्वागत करणार आहे. अध्यक्ष महोदय, कोणत्याही प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था त्या संस्थेमध्ये एखाद्या शेतकऱ्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय झाला असेल आणि त्या सहकारी संस्थेने किंवा विविध कार्यकारी सोसायटीने त्याला सभासद करून घेतलं नसेल, परंतु त्याच्याकडे 10 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असेल, त्याला सभासद करून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हे बिल, त्यामध्ये सुधारणा करण्याचं हे बिल पुढे आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी यामध्ये फक्त 1-2 सुधारणा किंवा सूचना या ठिकाणी मी मांडणार आहे. का एखादा शेतकरी 4-5 गावामध्ये त्याची शेती असेल आणि त्या 4-5 गावापैकी तो कुठेतरी एखाद्या विविध कार्यकारी सोसायटीचा सभासद असेल. समजा माझं जर उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर विविध कार्यकारी सोसायटी चिंचडगावचा सभासद आहे, परंतु माझी जमीन सटाण्याला पण जर असेल तर मला सटाण्याचं सुद्धा विविध कार्यकारी सोसायटीने सभासद करून घेणं ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने यामध्ये दुरुस्ती करावी. आणि मी आपल्याला विनंती यासाठी करणार आहे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, का या ठिकाणी आपण एका शेतकऱ्याला किती विविध कार्यकारी सोसायटीचं सभासद करून घेता येईल ही सुधारणा या ठिकाणी होणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि मी आपल्याला विनंती करणार आहे का यामध्ये सुधारणा करावी आणि ज्या शेतकऱ्याची ज्या गावामध्ये जमीन असेल त्याला त्या सोसायटीने त्या गावामध्ये सभासद करावं ही या ठिकाणी सुधारणा करावी अशी मी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, माझ्या अगोदर सन्माननीय सदस्य यांनी या ठिकाणी खूप चांगला मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आहे. का जर आम्ही जर पाहिलं तर ह्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये केडरच्या मार्फत सचिवची भरती किंवा त्या ठिकाणी सचिवची नेमणूक त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु ही सचिवची नेमणूक खूप कमी प्रमाणामध्ये. माझा जर वैजापूर तालुक्यामध्ये जर विषय जर घेतला तर 115 सोसायट्या त्या ठिकाणी आजच्या तारखेला त्या ठिकाणी आहे, परंतु सचिवाची संख्या जर पाहिली तर ती मला वाटतं 40 पेक्षा त्या ठिकाणी जास्त नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करीन का एका सचिवाकडे 4-4, 5-5 सोसायट्याचा कारभार त्या ठिकाणी चालतो आणि म्हणून त्याला कोणत्याही सोसायटीकडे जास्तीचं लक्ष त्या ठिकाणी देता येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती अशी करील का प्रत्येक सोसायटीला तुम्ही अधिकार दिला पाहिजे का प्रत्येक सोसायटीने त्यांचा सचिव त्यांच्या लेवलवरती मानधनावरती घेण्याची तरतूद त्या ठिकाणी असावी. आणि जे केडर मार्फत त्या ठिकाणी सचिवची नेमणूक झालेली आहे त्या सर्व सचिवांना त्या ठिकाणी सहकार खात्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं किंवा जिथं ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जागा निघतील त्या ठिकाणी त्या सचिवाला समाविष्ट करून घ्यावं. निश्चित या बिलामध्ये तेवढी दुरुस्ती करावी एवढी आपल्या मार्फत मी मंत्री महोदयाला त्या ठिकाणी विनंती करतो. आणि या बिलाला अत्यंत चांगलं बिल आणलं. जो शेतकरी ज्या गावामध्ये त्या ठिकाणी असेल त्या गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीमध्ये त्याला सभासद करून घेण्याचं खऱ्या अर्थाने दुरुस्ती करावी. आणि म्हणून या बिलाला मी त्या ठिकाणी पाठिंबा देतो. धन्यवाद.